For this podcast, our study partner is Purple Hat Application, Making Engineering Simple. मी प्रोफेसर मंगेश खैरे आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, द मोस्ट अवेटेड मेकॅनिक्स नंतर ज्या विषयाला सगळ्यात जास्त आपल्याला कमेंट्स आल्या, ज्या विषयांची मुलांनी सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट केली, तो आपला सब्जेक्ट आहे फ्लुइड मेकॅनिक्स. सिव्हिल डिपार्टमेंटसाठी थर्ड सेमिस्टरला असलेला फ्लुइड मेकॅनिक्स, म्हणजे त्याला आपण FM पण म्हणतो. सो खूप मुलांचा युनिव्हर्सिटीचा बॅकलॉग राहणारा, मुलांना टेन्शन देणारा, कारण डेरिव्हेशन म्हटले तर मोठे मोठे डेरिव्हेशन 2-2 पानांचे, न्यूमरिकल नंबर ऑफ. सो हा सब्जेक्ट असा कसा स्कोर करायचा, त्याला कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करायला हवा, ज्या मुलाला स्कोरिंग करायचंय, ज्याला बॅकलॉग मध्ये तो जस्ट क्लिअर करायचा आहे. सो प्रत्येकाची अभ्यासाची काय स्ट्रॅटेजी असायला हवी, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, काय इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स आहे, या सगळ्यावरती पूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातले जे एक्सपर्ट आहे सरांना मी आमंत्रित केलेलं आपल्या स्टुडिओमध्ये. सरांचं नाव आहे प्रोफेसर अनुप दुधेकर. सर के वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये 7+ इयर सरांपासून एक्सपिरियन्स आहे आणि 7 वर्षापासून सर कॉलेजमध्ये वर्किंग आहे सिव्हिल डिपार्टमेंट मध्ये. सो नंबर ऑफ टाइम सरांनी हा सब्जेक्ट शिकवला आहे, पेपर चेक केलेले आहे. सो या सब्जेक्ट मधले ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे. सो आज तुमच्या सर्व प्रश्नांना इथे उत्तर देऊन एकदम सोप्या पद्धतीने तुमचा FM स्कोरिंग साठी सर आपल्याला नक्की हेल्प करणार आहे. सो सरांचं स्वागत करूया. सर वेलकम सर. थँक्यू सर. सर FM फ्लुइड मेकॅनिक्स म्हटलं की मुलांना सिव्हिल मध्ये ऑलरेडी न्यूमरिकल सब्जेक्ट, ब्रांच ही वास्ट आहे आणि या FMचं अजून एक न्यूमरिकल सब्जेक्ट, त्यामुळे बॅकलॉगचं टेन्शन खूप. आणि आम्हाला कमेंट मध्ये क्रिटिकलला म्हणजे गोल्डनला गेलेले मुलंही खूप आहे सर, की जे आता सेकंड इयरचं FM क्लिअर नसेल तर B ला जाऊ शकत नाही. बरोबर. सो ह्या मुलांसाठी आता तुम्ही प्रॉपरली सर इम्पॉर्टंट द्या, सगळ्या गोष्टी क्लिअर करा की मुलांचा क्रिटिकल आणि रेग्युलरचा पण बॅकलॉगचा FM क्लिअर झाला पाहिजे. ओके सर, माझा पहिला प्रश्न असेल की FMचा युनिव्हर्सिटीचा ओव्हरऑल रिझल्ट किती लागतो? फर्स्ट ऑफ ऑल या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर पहिले तर तुमचे आणि तुमच्या आपल्या सगळ्या टीमचे धन्यवाद की मला इथं बोलायची ही संधी दिली. येस, वेलकम. आणि माझे जे काही मत आहेत, एक्सपर्ट पेक्षा मला या सब्जेक्ट मध्ये जे काही मला उमगलेले आहे ते थोडेफार माझे जे विचार आहेत ते मी इथं सांगण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करेन. नक्कीच सर. तसं बघायचं झालं तर युनिव्हर्सिटीमध्ये हा जो सब्जेक्ट आहे मी हा भरपूर वर्षापासून शिकवतो आहे. कोविडच्या अगोदर या सब्जेक्टचा जो रिझल्ट होता, हा रिझल्ट अराउंड एक 50-60% व्यवस्थित लागायचा. ओके. आफ्टर कोविड असं बघण्यात आलेलं आहे की मुलांचे जे बेसिक्स आहेत, जे 11वी 12वी किंवा इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचे जे बेसिक्स आहेत, या बेसिक्स मध्ये अडचणी आल्या. आणि तसंच बघायला गेलं तर इंजिनिअरिंग इज अ कॅल्क्युलेशन थिंग. बरोबर. त्याच्यात फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे काय असतं की याच्यामध्ये थेरी, न्यूमरिकल्स, डेरिव्हेशन हे सगळे वास्ट कॅल्क्युलेशन आणि सिव्हिल ऑलरेडी वास्ट ब्रांच. येस. आणि त्याच्यामुळे काय झालं की 2019च्या नंतर, कोविडच्या नंतर जो FMचा रिझल्ट आला, हा एक ढोबळमानाने 20 ते 25% मध्ये आला. मॅथ्स पेक्षाही कमी आला. येस. आणि दॅट वॉज द डेंजरस सिनारिओ. काही जणांचं म्हणणं हे पडलं की पेपर टफ आला, काही जणांचं म्हणणं हे पडलं नाही पेपर सोपा आला, काही जणांचं म्हणणं हे पडलं की कन्सेप्ट थोड्याशा ट्रिकी होत्या वगैरे वगैरे वगैरे. बट सगळे ओव्हरऑल जर समजा आपण युनिव्हर्सिटीचा विचार करतो आहोत तर आपल्याला जो रिझल्ट बघायला मिळाला तो 20 ते 25% मध्ये बघायला मिळाला. M1 M2 पेक्षाही कमी आहे. येस सर. अवघड आहे सर. मग त्यामुळेच माझा मगाचा प्रश्न होता की क्रिटिकल गोल्डनला का जात आहे. ऑब्व्हियसली एवढा कमी रिझल्ट म्हणजे ते गोल्डनला जाणारच. खरं सर. एकंदरीत FMचा मग मुलाने 2 प्रकारची मुलं आपण घेऊया, जो पहिल्यापासून अभ्यास करतो असं हुशार मुलगा, आणि एक मुलगा ज्याला जस्ट पास व्हायचंय. सो या दोघांनी अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी काय असायला हवी? मुळात FM पहिले हे समजलं पाहिजे की या सब्जेक्टचं नाव काय आहे, फ्लुइड मेकॅनिक्स. फ्लुइड मेकॅनिक्सच्या अगोदर जो सब्जेक्ट येतो तो आहे मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, ज्याचा मे बी तुम्ही पॉडकास्ट आता रिसेंटली केला. एक माझं स्पष्टपणे मत आहे की जर एखाद्या स्टुडंटला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये चांगले मार्क हवे असतील तर त्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा ऍटलिस्ट बेसिक नॉलेज माहिती पाहिजे. त्याला कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्लस मायनस, साइन थिटा, कॉस थिटा वगैरे या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्याला बेसिक माहिती पाहिजे. ही एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, भरपूर वेळेस असं बघण्यात आलेलं आहे की मुलांना असं वाटतं की मी खूप कमी दिवसामध्ये करू शकतो. नो डाऊट करू शकतो, पण एक महत्वाची गोष्ट जी फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये जी मी ऑब्झर्व केली की जो मुलगा राईट फ्रॉम डे 1 ते परीक्षेच्या दिवसापर्यंत कन्सिस्टंटली जो मुलगा अभ्यास करेल तो 100% फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये त्याला पेपर सॉल्व्ह करताना काहीही अडचण येणार नाही.
ओके, हा एक मोठी गोष्ट आहे. येस. आता जर समजा आपण आता समजा फ्लुइड मेकॅनिक्सचा सिलेबस बघूया. इनसेम मध्ये आपल्याला 2 युनिट असतात, युनिट Yes. नंबर 1 आणि 2, 2 आणि युनिट 3, 4, 5 आणि 6. End sem एक गमतीची एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेस 2016 का 15च्या वेळेस फ्लुइड मेकॅनिक्स 1 आणि फ्लुइड मेकॅनिक्स 2 असे 2 सब्जेक्ट होते. अरे बापरे. हा. FM1 FM2 FM1 सिव्हिललाच FM1 आणि FM2 असा अरे होता. FM1 जो होता तो प्युअरली हायड्रोस्टॅटिक प्रेशर जे आहे किंवा हायड्रोस्टॅटिक जे फोर्सेस आहेत एखाद्या पर्टिक्युलर फ्लुइड मध्ये ऍक्ट होणारे, कायनेमॅटिक्स कायनेटिक्स याच्याशी रिलेटेड जास्त होता. ओके. आणि FM2 हा जो सब्जेक्ट होता हा 3rd इयरच्या फर्स्ट सेमला होता, ज्याच्यामध्ये फ्लुइड मशिनरीज आणि ओपन चॅनल फ्लो आणि ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो या सगळ्या गोष्टी होत्या. नंतर काय झालं की फ्लुइड मेकॅनिक्स 2 चा ओपन चॅनलचा पार्ट आणि फ्लुइड मेकॅनिक्सचा हायड्रोस्टॅटिकचा पार्ट हे दोन्ही सब्जेक्ट कंबाईन होऊन आपला आता सध्याचा जो FM आहे तो नाही बनला. ना सर, आता पहिल्या एकच FM असून एवढा डाऊन रिझल्ट आहे. 2 FM सेपरेट झाल्यावर किती अवघड झालं. तर तसं हा एक्झॅक्टली तसं झालं. आणि त्याच्यामध्ये काय की मुलांचं मेन कन्फ्युजन कुठं होतं की त्यांना हे कळतच नाही की हा जो सब्जेक्ट आहे हा पाईपचा अभ्यास करायचा आहे आम्हाला का ओपन चॅनलचा अभ्यास करायचा आहे. कारण युनिट नंबर 5 आणि 6 जो आहे तो ओपन चॅनलशी रिलेटेड आहे. ओके. आणि युनिट नंबर 1, 2, 3, 4 जे आहेत हे प्युअरली हायड्रोस्टॅटिक प्रेशरशी रिलेटेड आहेत. ओके. तर त्याच्यामुळे मुलांचा गोंधळ उडतो. म्हणून याच्यामध्ये माझं जे मत आहे ते म्हणजे सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास करणं, राईट मटेरियल तुमच्याकडे असणं, राईट गायडन्स तुमच्याकडे असणं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जे आहेत हे सॉल्व्ह करणं. दिस इज द की टू गेट पास इन इंजिनिअरिंग आपलं दिस फ्लुइड मेकॅनिक्स. मुलांना सरांनी 4 वेज तुम्हाला आता सांगितले, हे आता तुम्ही प्रॉपरली फॉलो करा. येस सर. आता आपण जर बघितलं की पेपर मुलं किती अभ्यास करतात, भरपूर मुलांचा असाही क्वेश्चन, पण पेपरला गेले की ते ब्लँक होऊन जातं FM. असं का होतं? येस येस येस. हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये बेसिक प्रॉब्लेम आहे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये जर समजा आपण बघितलं तर मुलांना फक्त न्यूमरिकल आणि थोडीफार थेरी असा प्रकार होता. फ्लुइड मेकॅनिक्स बट ऑब्व्हियसली सेकंड इयरला आहे म्हणजे थोडाफार ऍडव्हान्स पार्ट असेल हा. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला थेरी पण आहे, तुम्हाला डेरिव्हेशन पण आहेत आणि तुम्हाला न्यूमरिकल पण आहे. आणि मग एखादा मुलगा ज्यावेळेस डेरिव्हेशन करायला जातो त्यावेळेस त्याला असं वाटतं की मी न्यूमरिकल केले पाहिजे, मी न्यूमरिकल करायला जातो त्यावेळेस मी थेरी करायला पाहिजे, मी थेरी करायला गेलो की परत न्यूमरिकल. सो हा जो गोंधळ होतो मुलांचा त्याच्यामुळे त्यांचा जो रिझल्ट आहे तो डाऊन लागतो. आणि तुमचा क्वेश्चन काय होता? ब्लँक होऊन जातो ना, ब्लँक करू नये, प्रश्न ओळखता येत नाही. बरोबर. त्याच्यामुळे होतं काय की जर समजा आता मी एवढा व्हास्ट सिलेबस आहे, युनिट 1, 2, युनिट 3, 4 समजा एंडसेमच्या बाबतीत आपण बोलतोय 3, 4, 5 आणि 6, मुलगा सिस्टमॅटिकली अभ्यास करत नाही. एका शिक्षकाला एकच सब्जेक्ट शिकवायचा आहे, पण एखाद्या मुलाला ज्यावेळेस सब्जेक्ट शिकायचा आहे त्यावेळेस त्याला भरपूर सब्जेक्ट शिकायचे. सो हा गोंधळ उडणं स्वाभाविक गोष्ट आहे. आणि जर एखाद्या स्टुडंटनी शेवटी प्रिपरेशन करायला सुरुवात केलेली आणि त्याच्याकडे राईट गायडन्स नाहीये तर 100% तो ब्लँक होणार. कारण त्याला कळणारच नाही की हा नेमका जो क्वेश्चन आहे हा युनिटच्या नेमका कुठल्या पार्टचा आहे, या पार्टमध्ये नेमकं मी काय केलं पाहिजे, नेमकं कुठलं लॉजिक वापरलं पाहिजे, या गोष्टी. म्हणून मुलं ब्लँक होतात. म्हणून मग याच्यासाठी जी पद्धत आहे ती पद्धत कुठली, जे पहिले तर सिलेबस कडे पूर्ण बघावं. या सिलेबस मधले जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स मला वाटतात या इम्पॉर्टंट पॉइंट्सला पहिले मी टिक मार्क करणार की मी हे 100% केलेच पाहिजे. आणि मग त्या दृष्टिकोनाने जर मी प्रॉपर स्टडी केली, एक स्टडी झाली, रिव्हिजन आणि एक्झाम, दिस शुड बी द पॅटर्न, तरच मुलगा व्यवस्थितरित्या फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पास आणि स्कोर होऊ शकतो. येस सर. FM मध्ये जे मोठे मोठे डेरिव्हेशन्स आहेत ते कसे लक्षात ठेवायचे? खूप सुंदर क्वेश्चन विचारला सर तुम्ही. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये ना डेरिव्हेशनची एक गंमत आहे सर. ते गंमत अशी की तुम्ही डेरिव्हेशन कितीही पाठ केलं, जसं आता एक्झाम्पल घेऊया आपण, युनिट नंबर 4 मध्ये लॅमिनार फ्लो नावाचं नाव आहे, लॅमिनार फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो, हे युनिट नंबर 4 मध्ये आहे. त्यातलं लॅमिनार फ्लो जो प्रकार आहे त्याच्यामध्ये हेजन-पॉइझेलेज इक्वेशन म्हणून एक इक्वेशन आहे. आता हे इक्वेशन इतकं मोठं आहे, या एका डेरिव्हेशन मध्ये कमीत कमी 4 का 5 पानांचं डेरिव्हेशन आहे. पण हे एक डेरिव्हेशन जर समजा तुम्ही केलं तर तुमचे 4-5 डेरिव्हेशन त्याच्या आतमध्ये हिडन.
ओके, छोटे छोटे डेरिव्हेशनचं मिळून ते एक मोठं डेरिव्हेशन आहे. तुम्ही जर हे डेरिव्हेशन स्वतः एकदा लिहून बघितलं, भले तुमचा फ्लुइड मेकॅनिक्स नाहीये किंवा कुठलाही जो कोणी मुलगा बघतोय या क्षणाला, समजा हे एक डेरिव्हेशन समजलेलं आहे, लिहून बघितलेलं आहे आणि त्याचे स्पेस्ड रिपिटेशन केलेत, म्हणजे आज बघितलं, 2-4 दिवसांनी परत बघितलं, 2-4 दिवसांनी परत बघितलं, तर होतं काय की या स्टेपच्या नंतर काय असली पाहिजे स्टेप, त्या स्टेपच्या नंतर काय असली पाहिजे स्टेप, त्या स्टेपच्या नंतर काय असली पाहिजे स्टेप, ही प्रॉपर आपल्या लक्षात राहते स्पेस्ड रिपिटेशन असल्यामुळे. बरोबर. आज वाचलं, उद्या वाचलं, 3-4 दिवसांनी वाचलं, 8-10 दिवसांनी वाचलं, 12-15 दिवसांनी वाचलं, 20-25 दिवसांनी वाचलं, 1, 2, 3, 4, 5. येस सर. असं केल्याच्या नंतर आहे ना, जे काही तुम्ही डेरिव्हेशन केलेले आहेत, करेक्ट, हे तुम्हाला लक्षात राहायला सुरुवात होते. आणि मोजून आहेच किती डेरिव्हेशन, तसं बघायला गेलं तर युनिट नंबर 1 मध्ये पास्कल, युनिट समजा आपण इन्सेमचं बोललो तर इन्सेमचं जर बोललो तर युनिट नंबर 1 मध्ये काही डेरिव्हेशन आहेत, 1-2-4 डेरिव्हेशन आहेत. युनिट नंबर 2 मध्ये 2-4 डेरिव्हेशन आहे. युनिट नंबर 3 जो आहे, ज्याचं नाव आहे, जिथून एंडसेम सुरू होते, बाउंड्री लेअर फ्लो अँड डायमेन्शनल अनालिसिस. डायमेन्शनल अनालिसिस मध्ये फक्त एक डेरिव्हेशन. लॅमिनार अँड टर्ब्युलंट फ्लो मध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं, युनिट 4 मध्ये ते मोठंवालं डेरिव्हेशन. बाउंड्री लेअर थेरी मध्ये एक डेरिव्हेशन झाले, टोटल 3 डेरिव्हेशन. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 जो आहे, या युनिट नंबर 4 जसं लॅमिनार टर्ब्युलंट फ्लो मध्ये टर्ब्युलंट फ्लोचं एक डेरिव्हेशन. युनिट नंबर 5 जो आहे, ओपन चॅनल फ्लो, त्याच्यामध्ये चेझिस फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन. आणि युनिट नंबर 6 जो आहे, त्याच्यामध्ये ग्रॅज्युअली व्हॅलिड फ्लोचं एक डेरिव्हेशन. असे टोटल 6. चला, माझ्याकडनं बोलण्यात 1-2 सुटले, टोटल फक्त 10च डेरिव्हेशन आहेत. मला सांगा, 10 डेरिव्हेशन लिहून पाठ करायला, पाठ म्हणजे इन द सेन्स समजून घेतले आणि त्याचं स्पेस्ड रिपिटेशन केलं, तर तुमचे किती मार्क फिक्स होतात? कमीत कमी पासिंगच्या अर्धे मार्क जे ते तर फिक्स झालेलेच आहेत. कारण असं कुठलाच FM चा पेपर नाही ज्याच्यामध्ये डेरिव्हेशन विचारण्यात आलेलं नाही कंपल्सरी. आणि डेरिव्हेशन येणारच. थेअरी जी आहे, थेअरी तर तुम्ही आता फर्स्ट इयर पूर्ण काढल्याच्या नंतर सेकंड इयर जे आहे, याच्यामध्ये थेअरीचे जे सब्जेक्ट्स आहेत, हे थेअरी तुम्हाला लगेच कळायला लागतं की हे काय आहे, याच्यामध्ये काय. तुम्हाला फक्त गोष्टी समजल्या पाहिजे. बरोबर आहे, बस. राहिला प्रश्न न्यूमरिकल. न्यूमरिकलची प्रॅक्टिस कशी करायची हे तर तुम्ही तुमच्या युट्यूबच्या चॅनलमध्ये रेग्युलरली सांगता. सर, आता महत्वाचा प्रश्न, मुलांनो, सरांनी एकदम प्रॉपरली तुम्हाला आयडिया क्लिअर केली की जे मेन टेन्शन होतं FM ला, डेरिव्हेशन कसे अभ्यास करायचे, पेपर कसा क्लिअर करायचा, हे क्लिअर केलं. अजून एक प्रश्न आहे सर, की मुलांकडनं सिली मिस्टेक्स काय होता की ज्याच्यामुळे मार्क्स कमी होता? परफेक्ट सर. मेन गोष्ट मुलांकडल्या ज्या सिली मिस्टेक्स नाही म्हणता येणार मी त्यांना, त्याला जेन्युइन मिस्टेक्स म्हणता येईल. पहिली तर गोष्ट, मुलांना असं वाटतं की मी खूप जास्त जर वाचलेलं असेल तर मला एक्झामला सगळंच ते आठवणार आहे. बरोबर आहे. इट्स इम्पॉसिबल. हे शक्यच नाही. कारण मी जसं तुम्हाला पहिलेच सांगितलं, हा जो सब्जेक्ट आहे, हा सब्जेक्ट म्हणजे हायड्रोस्टॅटिक प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर या दोन्ही ज्या गोष्टी वेगवेगळ्या सब्जेक्ट मध्ये होत्या, त्या एकत्र बनून म्हणजे तयार झालेला सब्जेक्ट आहे. सो पहिली तर गोष्ट, हा व्हास्ट आहे खूप. आणि या सब्जेक्टची ज्यावेळेस, जसं तुमचा प्रश्न होता की मिस्टेक्स, तर फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये या ज्या मिस्टेक्स आहेत ते म्हणजे मुलं कन्फ्यूज होणं, हीच मिस्टेक आहे. मी जे करेल ते छोटं कमी करेल वाटलं असतं, पण जे करेल ते क्वालिटी करेल. बरोबर. फॉर एन एक्झाम्पल, आता भरपूर मुलं काय करतात की बाउंड्री लेअर थेरी वाचताना त्यांना अचानक ओपन चॅनलचा विचार येतो, ओपन चॅनल वाचताना अचानक टर्ब्युलंटचा विचार येतो, टर्ब्युलंट वाचताना अचानक फ्लो अराउंड द सिलेंडर या गोष्टीचा विचार येतो. या सिली मिस्टेक्स ज्या होतात ना, त्याचं पहिलं कारण म्हणजे हे आहे की जे त्यांनी वाचलेलं आहे ते त्यांनी फक्त पाठ केलंय. बरोबर. त्यांनी ते समजून घेतलेलं नाही. बरोबर आहे, फर्स्ट गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी इनफ प्रॅक्टिस केलेली नाही. प्रॅक्टिस इन द सेन्स व्हॉट? परत मी सांगतो, डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल याच्यासाठी कृपया करून लिहून प्रॅक्टिस करा. मुलांना महत्वाचे पॉइंट सर सांगताय, व्यवस्थित. खूप महत्वाची गोष्ट आहे ही. डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल साठी लिहून प्रॅक्टिस करा. इवन इफ यू आर सो मच टॅलेंटेड, देन ऑल्सो इट डझंट मॅटर. स्पेस्ड रिपिटेशन्स असणं फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं की डोंट फोकस ऑन क्वांटिटी, फोकस ऑन क्वालिटी. एखादा पार्ट मला नाही समजत आहे, कृपया साईडला ठेवा, नंतर टीचरला विचारण्यात येईल किंवा गाईड्स, जे कोणी गाईड असतील स्टुडंटचे, त्यांना विचारण्यात येईल, किंवा युट्यूबवर तर भरपूर आहे, ऍप मध्ये पण भरपूर असेल. सो भरपूर असे रिसोर्सेस आहेत मुलांना ज्याच्यातनं कळतं. पण एकाच गोष्टीला खूप जास्त वेळ देणं, जी मला जमत नाही, ते अवॉइड करायला पाहिजे.
हे माझं मत आहे. सिली मिस्टेक्स याच्यामध्ये होतात. जसं मी माझ्या प्रत्येक वेळेस मुलांना बोलण्यामध्ये सांगत राहतो, हा मेन स्ट्रीम पॉइंट नाही म्हणता येणार आपल्याला, पण मी भरपूर वेळेस ऑब्झर्व केलेलं आहे, फ्लुइड मेकॅनिक्सच्या ऐन पेपरला जाईपर्यंत मुलं अभ्यास करत असतात. बरोबर. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सर, की समजा तुम्हाला एखाद्या घोड्याला रेसमध्ये पार्टिसिपेट करायचंय, तर तुम्ही सकाळी पण त्याला रेस खेळू देणार का? आराम करून देणं गरजेचं का? विचार करू देणं गरजेचं, त्याला शांत राहणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मुलं ज्या दिवशी एक्झाम असते त्या दिवशी सकाळी लवकर उठतात, रात्री उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठतात, आणि पेपरच्या आतमध्ये पर्यंत जाईस तर ते वाचत बसतात फ्लुइड मेकॅनिक्स, थेरी, डेरिव्हेशन, न्यूमरिकल वगैरे. करेक्ट. कुठलाही स्टुडंट कन्फ्युज आहे. जे काही तुम्ही केलेलं आहे, जे काही जेन्युइनली अभ्यास केलेला आहे, या अभ्यासावर विश्वास ठेवा. 100% फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पास होणार. भले मुलांचे 3-3 मी असे पण मुलं बघितलेले आहेत ज्यांचे 3-3, 4-4 सब्जेक्ट बॅक आहेत. बरोबर. पण त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने अभ्यास केला, ऑल क्लिअर झाले. येस सर. याच्यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न की हा FM चा पेपर कसा लिहावा, काय एक्झामिनर म्हणतो, तुम्ही एवढ्या वेळा पेपर चेक केलाय, सो काय तुम्हाला अपेक्षित आहे स्टँडर्ड पेपर? मेन गोष्ट, क्वेश्चन पेपरचा पॅटर्न जो असतो ना, तो नॉर्मल प्रत्येक क्वेश्चन पेपरचा जसा असतो तसं क्वेश्चन 1 A or B, C or D, E or F असेच पॅटर्न मध्ये असतो, किंवा A or B, C or D, 8-8-8-8 असं समथिंग लाईक दॅट असंच असतो. याच्यामध्ये मी जर समजा पेपर चेक करत असेल ना, तर माझी पहिली इच्छा ही असेल की जो कोणी मुलगा आहे ना, त्यांनी ना व्यवस्थित, त्याला मी तर म्हणतो प्रत्येक मुलाने ना क्वेश्चन पेपर लिहिण्याच्या अगोदर 10 मिनिटं मी काय सोडवू, काय नाही सोडवावू, या गोष्टींमध्ये घातले पाहिजे. क्वेश्चन पेपर पहिले टिक कर. टिक करणं. हे टिक केल्याच्या नंतर आता तू ज्या वेळेस क्वेश्चनचे आन्सर शीट लिहितो आहे, या आन्सर शीटवर तुला काय करायचंय, प्रॉपर क्वेश्चन नंबरिंग द्यायची. यू वोंट बिलीव्ह सर, फ्लुइड मेकॅनिक्सचे पेपर चेक करत असताना कमीत कमी लेट्स से माझ्याकडे बंडल आहे, 60-70 पेजेसचं बंडल आहे. या बंडल पैकी 3-4 मुलं तर 100% असे निघतात ज्यांनी क्वेश्चन नंबर्सच लिहिलेले नसतात. क्वेश्चन नंबर क्वेश्चन नंबर पहिले तर व्यवस्थित लिहिणं, सिक्वेन्स फॉलो करणं कंपल्सरी का नाही, खरं तर सिक्वेन्स मेंटेन करणं कंपल्सरी नाही, पण तुम्ही ज्यावेळेस एखादा सिक्वेन्स मेंटेन ठेवतात त्यावेळेस होतं काय की बट ऑब्व्हियसली तुम्ही स्वतः पण फ्लो मध्ये राहतात, तुमचा पेपर चेक करणारा जो आहे तो सुद्धा प्रॉपर फ्लो मध्ये राहतो. जर नाही जमत, थोडीशी जागा सोडून दे आणि पुढे जा. आपण असं जर समजा कोणत्याही स्टुडंटनी लिहिलं, पहिले क्वेश्चन नंबर 6B, 3A, 5C, 2B असं लिहिल्यावर काय होईल, समोरचा व्यक्ती कन्फ्युज होऊन जाईल. चुकीचं आहे का ते, इलिगल आहे का ते, नाही. पण आपण आपलं लॉजिक काय असलं पाहिजे की माझा पेपर समोरच्याला चेक करण्यासाठी कसा गेला पाहिजे, इझी गेला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जो मुलगा क्वेश्चन पेपर लिहितो, ऍटलिस्ट माझं तरी ऑब्झर्वेशन हे की पहिल्या 3-4 पेजेस मध्येच सर, 4 का 5 पेजेस, पहिले 3-4 पेजेसच, त्याच्यामध्ये कळून जातं की या मुलाला खरंच येतं का नाही येत. भले पहिल्या पेजवर खाडाखोड केली असेल, ठीक आहे, आय कॅन अंडरस्टँड दॅट. सेकंड पेजवरही केली असेल, आय कॅन अंडरस्टँड दॅट. पण तू थर्ड पेज पासून जे काही लिहिलंय, तुझे विचार सुटसुटीत आहेत का, तू जे डेरिव्हेशन आलेलं आहे त्याला प्रॉपर इक्वेशन नंबर दिलेला आहे का, किंवा समजा तुझं आन्सर आलेलं आहे त्याला तू ते बॉक्स म्हणतो ना आपण, बॉक्स केलाय का, प्रेझेंटेशन. भरपूर मुलांना खूप घाण सवय असते, ते समजा डायग्राम काढायचे आहेत ना, तर मुद्दाम अशा घाणेरड्या पेनाने काढा. बरोबर, चांगलं करा, जे करताय ते बेस्ट करा, टीचर इम्प्रेस झाला पाहिजे. त्यांनी काय असे खूप तुम्ही मोठं साधणार आहे का की पट्टी नाही वापरली म्हणजे मी खूप मोठा, आणि पट्टी वापरली तर मी खूप छोटा, असं काही नाही ना. बरोबर आहे. जे जर समजा तुम्ही पट्टी वापरली तर समोरच्याला बघायला तुमची डायग्राम क्लिअरली दिसते, आणि एक तुम्ही मेसेज देताय इनडायरेक्ट पद्धतीने की नाही, मला या सब्जेक्ट मध्ये मी सिस्टमॅटिक आहे, मी व्यवस्थित अभ्यास केला, मला हा क्वेश्चन येत नाही, मी तो सोडून दिलाय, पण जो येतोय तो परफेक्ट आहे. येस सर. आता येऊया महत्वाच्या प्रश्नावर की IMP क्वेश्चन्स किंवा IMP आपण टाइप्स म्हणू की ज्याच्यावरती प्रश्न येतोच, असे युनिट वाईज तुम्ही मुलांना एक्सप्लेन करा. मुलांना तुम्ही लिहून घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍज पर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. व्हेरी IMP. ओके, युनिट वाईज. येस सर. एंड सेम एक्झाम वाईज. येस सर. तर समजा आपण युनिट 3च्या बाबतीमध्ये जर बोलत असू तर युनिट 3 मध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर आहे डायमेन्शनल अनालिसिस आणि दुसरी आहे आपलं बाउंड्री लेअर थेरी. तर डायमेन्शनल अनालिसिस मध्ये बकिंगहम पाय थेरम जो आहे
तो मुलांना कंपल्सरी यायलाच पाहिजे. बकिंगहॅम पाय थेरम आणि त्याचे न्यूमेरिकल. दुसरे मॉडेल लॉज, सगळे मॉडेल लॉज पाठच पाहिजे. मॉडेल लॉज वर थेरॉटिकल क्वेश्चन भरपूर वेळेस पडलेले आहेत. बकिंगहॅम पाय थेरम आणि मॉडेल लॉज. त्याच्यानंतर बाउंड्री लेअर थेरीमध्ये हे जे आहेत बाउंड्री लेअर सेपरेशन, थेरॉटिकल जर समजा आपण बोलत असू तर बाउंड्री लेअर सेपरेशन. त्याच्यानंतर थिकनेसेस, 3 प्रकारच्या थिकनेस आहेत. सो या नॉमिनल थिकनेस, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट थिकनेस, मोमेंटम थिकनेस, एनर्जी थिकनेस, या ज्या थिकनेस आहेत या थिकनेसच्या बाबतीत माहिती. ओके. आणि त्याच्यानंतर बाउंड्री लेअरचे काही न्यूमेरिकल. बस एवढंच. हे झालं युनिट 3 मध्ये. युनिट 4 मध्ये माझं स्पष्टपणे सजेशन हे आहे की युनिट 4चा म्हणजे माझं मत आहे, टर्ब्युलंट फ्लो जो आहे हा स्लाइटली अवघड आहे. स्लाइटली म्हणजे थोडा आहे तो अवघड. आय कॅन अंडरस्टँड दॅट. सो प्रत्येक मुलांनी स्टडीचा जर सुरुवात करत असेल आणि मी जर समजा एखाद्या मुलाच्या ठिकाणी असेल तर मी टर्ब्युलंट फ्लो सर्वात शेवटी करेन. हे माझं पर्सनल मत. ओके. कारण मला तो असं वाटतं की एका सेकंड इयरच्या स्टुडंटसाठी त्याचे जे डेरिव्हेशन्स आहेत हे थोडेसे हार्ड आहे. पण लॅमिनार फ्लोच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लॅमिनार फ्लो मध्ये मी काहीही झालं तरी हेजेन-पॉइजेलेज इक्वेशन, शिअर स्ट्रेस म्हणजे हेजन-पॉइजेलेजच्याच इक्वेशन डेरिव्हेशन मध्ये शिअर स्ट्रेसचं इक्वेशन आहे आणि ऍव्हरेज व्हेलॉसिटीचा डेरिव्हेशन, ऍव्हरेज व्हेलॉसिटी, शिअर स्ट्रेस आणि मग हेजन-पॉइजेलेज इक्वेशन, या 3 गोष्टी आणि हेजन-पॉइजेलेजचे न्यूमेरिकल्स. ओके. हे माझे कंपल्सरी झालेच पाहिजे. येस. येऊया युनिट त्याच्यानंतर याच लॅमिनार फ्लो टर्ब्युलंट फ्लो मध्ये फ्लो थ्रू पाईप्स पण आहे. या फ्लो थ्रू पाईप्स मध्ये पाईप्स इन सिरीज अँड पाईप्स इन पॅरलल ही गोष्ट आणि इक्विव्हॅलंट पाईप हे मला जमलंच पाहिजे. देर इज नो ऑप्शन, देर इज नो ऑप्शन. आणि पाईप्स फ्लो थ्रू पाईप्स मध्ये डार्सीज जे इक्वेशन आहे FLV²/2GD हे इक्वेशनचं डेरिव्हेशन आणि याच्याशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स. सो आपण समराइज करू. युनिट 3 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, युनिट 3 मध्ये डायमेन्शनल अनालिसिस मध्ये मॉडेल लॉज आणि बकिंगहॅम पाय थेरम. युनिट 3च्या पार्ट बी मध्ये थिकनेसेस आणि बाउंड्री लेअर सेपरेशनची थेरी. युनिट 4 मध्ये लॅमिनार फ्लो आहे ज्याच्यामध्ये हेजन-पॉइजेलेज इक्वेशन, टर्ब्युलंट फ्लो सर्वात शेवटी बोलूया आपण. आता येऊया आणि युनिट 4 मध्ये पाईप फ्लो थ्रू पाईप्स मध्ये इक्विव्हॅलंट पाईप हे झालं. आता युनिट 5 आणि 6 हे पहिली तर ही गोष्ट लक्षात घ्या की युनिट 5 आणि 6 हे ओपन चॅनल फ्लोचा पार्ट आहे. याच्यामध्ये ऍटमॉस्फेरिक प्रेशर वर्क होतं, याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर वर्क होत नाही. युनिट 5 मध्ये मला कुठल्याही हालतीत चीझीज इक्वेशन V=c√(mi) हे मला यायलाच पाहिजे. मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन हे युनिफॉर्म फ्लो मध्येच आहे हा पार्ट. मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपेझॉइडल सेक्शन, रेक्टँग्युलर सेक्शन आणि सर्क्युलर सेक्शन. सर्क्युलर सेक्शनच्या बाबतीत मुलांना वाटतं की ते एक्झाम मध्ये येत नाही, पण युनिव्हर्सिटी मल्टिपल टाइम्स विचारते मोस्ट इकॉनॉमिकल सर्क्युलर सेक्शन. याचे डेरिव्हेशन आणि याचे न्यूमेरिकल सेम टाईप आहेत, फक्त फॉर्म्युले लक्षात असले ना तेच टाईप मध्ये येऊन जातं आपल्याला. हे तर झालं युनिट 5 मध्ये. आता एक बघा, युनिट 5च्या आतमध्ये 3 युनिट आहेत, म्हणजे 3 चॅप्टर्स आहेत. त्यातला तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे डेप्थ एनर्जी डिस्चार्ज रिलेशनशिप. मी मान्य करतो मुलांना तो लिटिल बिट हार्ड जातो, आय कॅन अंडरस्टँड दॅट. याच्यामध्ये ऍटलिस्ट स्पेसिफिक एनर्जी, क्रिटिकल डेप्थ आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी याचे इक्वेशन आणि त्याचे न्यूमेरिकल एवढे मला माहितीच पाहिजे. ग्रेट. स्पेसिफिक फोर्स याच्या बाबतीत थेरी मला माहिती पाहिजे, स्पेसिफिक फोर्स थेरी. आणि मी हे सगळं जे बोलतो आहे हे मी असं कंबाईन बोलतो की एवढं तर मुलांना जमलंच पाहिजे. बाकी भरपूर आहे जे मी बोललोच नाही. करेक्ट. युनिट नंबर 6 जो आहे, युनिट नंबर 6 जो आहे तो व्हेरी प्रेडिक्टेबल युनिट म्हणता येईल त्याला. का? एक तर त्याच्यामध्ये 2च चॅप्टर्स आहेत. पहिला आहे ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो, दुसरा आहे फ्लो अराउंड द सिलेंडर. ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लो मध्ये दरवेळेस एक प्रश्न, मी म्हणेल 99% तो प्रश्न फिक्सच असतो. फिक्स क्वेश्चन आहे, ते म्हणजे फ्लो प्रोफाईल्स. फ्लो प्रोफाईलचं डेरिव्हेशन आणि फ्लो प्रोफाईल्सचे असलेला जो टेबल, तो टेबल जो M1, M2, M3 प्रोफाईलचा आहे, तो त्या टेबलवर थेरॉटिकल प्रश्न दरवेळेस एक्झाम मध्ये येतात. एक तर हे येतं, याला ऑर
प्रत्येक वेळेस आतापर्यंतच्या एक्झाम मध्ये प्रत्येक वेळेस एक क्वेश्चन 12 मार्काचा विचारण्यात आलेला आहे, अँड दॅट इज डायरेक्ट स्टेप मेथडचा प्रॉब्लेम. डायरेक्ट स्टेप्स मेथड. येस. पण माझं सजेशन हे राहील की तो प्रॉब्लेम जो आहे शक्यतोवर अवॉइड करायचा प्रयत्न करा. ओके. का? कारण म्हणजे हे माझं पर्सनल मत आहे, प्रत्येक मुलापरत्वे हे मत बदलू शकतं. डायरेक्ट स्टेप मेथडचा इश्यू असा आहे की तुम्हाला एकच टेबल बनवायचा आहे. तो टेबल बनवायला तुम्हाला 20-25 मिनिटं लागतात, पण इश्यू काय आहे, इट्स लाईक पत्त्याचा बंगला बांधणे. ओके. कधी पण एक व्हॅल्यू चुकली तर पुढचं सगळं झिरो चुकत जातं आणि आपले कॅल्क्युलेशन मिस्टेक होत राहतात. हा, तुला ऑरचं पण जर येत नसेल तर तू डायरेक्ट स्टेप मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. बट त्याच्या ऐवजी डायरेक्ट इंटिग्रेशन मेथडचा जर आला तर मी डायरेक्ट इंटिग्रेशन मेथडचा सॉल्व्ह करेल. हे झालं ग्रॅज्युअली व्हॅरिड फ्लोचा. अँड लास्ट पार्ट, फ्लो अराउंड द सिलेंडर. या फ्लो अराउंड द सिलेंडर मध्ये 2च फॉर्म्युले आहेत. ओके. लिफ्ट फोर्स आणि ड्रॅग फोर्स, हे 2 फॉर्म्युले. त्याच्यानंतर मॅग्नस इफेक्ट, कार्बन व्होर्टेक्स ट्रेल, या 3 गोष्टी जरी समजा तुम्हाला माहिती असेल, आणि लास्ट म्हणजे थोडस व्हॅल्यू ऍडेड, पोलार डायग्राम. लास्ट युनिट मध्ये लिफ्ट फोर्स, ड्रॅग फोर्स, पोलार डायग्राम, मॅग्नस इफेक्ट आणि कार्बन व्होर्टेक्स ट्रेल, हे मी 5 अशा गोष्टी सांगितल्या ज्या मी एका पानावर पण लिहू शकतो सर. मोस्ट IMP आहे. बस एवढंच आहे. येस. एवढं जरी फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये एखाद्या मुलाने केलं तर तो 100% स्कोर करतो. हा, मी पासिंग तर बोललोच नाही, मी स्कोरिंगचं बोललेलो आहे. ग्रेट. मुलांनो, सरांनी एकदम सोप्या भाषेत आपल्याला पूर्ण आयडिया क्लिअर केल्या. तुम्ही पेपर कसा लिहायला पाहिजे, काय काय चुका होता, FM नेमकी काय आहे इथून सुरुवात झालेली, IMP काय आहे, कुठले महत्वाचे डेरिव्हेशन, न्यूमरिकल कशावर येतात, काय थेरी आहे, सगळ्या आयडिया आपल्याला क्लिअर केल्या. मला वाटतंय आता तुम्हाला वेगळा कॉन्फिडन्स आला असेल. FM कडे बघण्याची जी भीती होती आता भरपूर क्लिअर झाली असेल की FM आपण स्कोरच करू शकतो. येस. सो हे वे सगळे फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या फ्रेंड्सला सजेस्ट करा, कारण तुमच्यासोबत त्यांचा सुद्धा FM स्कोरिंग झालाच पाहिजे. सर, लास्ट क्वेश्चन, ज्याला स्कोर करायचा आता 70 पैकी ज्याला 60च्या वरती जायचंय, त्याने एकंदरीत आता राहिलेल्या थोड्याच 5-6 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायला पाहिजे? रिव्हिजन. येस. मेन गोष्ट कसं असली पाहिजे, जो मुलगा स्कोर करतो ना सर, त्याची एक त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे आता मी एवढे वर्ष झाले शिकवतोय ना, जे मुलं स्कोर करताना या सगळ्यांमध्ये कॉमन गोष्ट आम्ही बघितली. येस. व्हॉट इज ते काय कॉमन आहे? पहिले अभ्यास करताना ते मेगा नोट्स बनवतात. ओके. या नोट्सला रिवाइज करताना ते ना कीवर्ड्स फाइंड करतात आणि ते कीवर्ड्सची एक शॉर्ट नोट्स तयार करतात. आणि या शॉर्ट नोट्सला बघताना आणखीन एक दुसरी शॉर्ट नोट बनवतात जी एवढीशी असते. बरोबर. की हे बघितलं की खटखट मला सगळे ते ट्रिगर पॉइंट जे आहेत ते ट्रिगर पॉइंट्स आठवेल. आणि जो कोणी स्कोरिंग करणारा मुलगा आहे तो स्कोरिंग करणारा मुलगा रिव्हिजन याच्यावर भर देतो. आणि जो स्कोर न करणारा मुलगा आहे किंवा असं म्हणता येईल आपल्याला जो बॅकलॉग कडे चाललेला मुलगा आहे, फेल्युअर कडे चाललेला मुलगा आहे, तो फक्त विचार करण्यामध्येच वेळ घालतो. ते म्हणतात ना की जर्नी ऑफ मिलियन माइल्स स्टार्ट फ्रॉम फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप ही कुठल्याही गोष्टीची हार्डच असते. फ्लुइड मेकॅनिक्स जर घेतला ना तर फर्स्ट स्टेप आपल्याला प्रत्येक वेळेस हार्ड वाटणार की एवढा मोठा वास्ट सिलेबस आहे, मी तो करू कसा. पण जर समजा रेग्युलरली करत गेलो ना सर, तो इतक्या क्विकली संपतो की यू कांट बिलीव्ह. कारण तुम्हाला जसं जसं तुम्ही पुढे जातात ना तसं मोमेंटम येतं ना गोष्टीचं, आणि त्याच्यामुळे तो फास्ट संपतो. म्हणून फर्स्ट स्टेप जी आहे ती म्हणजे मी घेणार, आज अभ्यासाला बसणार आणि बसल्याच्या नंतर थोडंसंच ठरवलेलं आहे मी तेवढं तर कम्प्लीट करणार, त्याच्याशिवाय मी उठणारच नाही. ही सवय जर मी 7 ते 10 दिवस जरी स्वतःला लावली, 100% ती अभ्यासाची सवय पुढे कंटिन्यू होती. ती मोमेंटम आणते. आणि मोमेंटम आणल्याच्या नंतर बिग नोट्स, शॉर्ट नोट्स अँड मायक्रो नोट्स ह्या फॉर्म्युल्याने जर पुढे गेला आणि रिलॅक्स या गोष्टीने होऊ शकतं. ग्रेट सर. ओके सर. सो खरंच पुन्हा एकदा सर थँक्यू. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं. आणि मुलांना पुन्हा एकदा काही डाऊट आले कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि सरांनी दिलेला वे फॉलो करा. बघा FM आपला एकदम सोपवून आपण नक्की स्कोर करू. सो थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सर. येस. मित्रांनो, सरांनी दिलेल्या गायडन्समुळे आता कॉन्फिडन्स येतोय ना की हा विषय आपण स्कोर करू शकतो.
करेक्ट. सो मग मी पुढे जाऊन सांगतो की तुम्ही सरांकडूनच हा विषय का शिकत नाही. तर सरांकडून हा विषय तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. काय करायचं, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली, त्यावरून पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. पर्पल ॲट ॲप मध्ये आपल्या सरांचा पूर्ण या सब्जेक्टचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स आहे आणि मराठी हिंदीमध्ये एकदम सोप्या भाषेत आहे, जेणेकरून राहिलेल्या थोड्या दिवसात तुम्ही हा विषय सरांनी दिलेल्या आयडिया फॉलो करून सरांकडूनच शिकून घ्या आणि डायरेक्ट व्हिडिओ लेक्चर बघून विषय एंड सेम मध्ये 70 पैकी 60च्या वरतीच जा. तसंच मनात अजून काही डाऊट असतील तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही नंबर पण दिलाय, आधी नंबरवरती कॉल करा, चर्चा करा, डाऊट्स क्लिअर करा आणि सरांचा व्हिडिओ लेक्चरचा कोर्स नक्की सबस्क्राईब करा आणि हा सब्जेक्ट 100% गॅरंटीसह या एंड सेम मध्ये स्कोरच करा. थँक्यू.